शुक्रवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची गुप्त भेट झाली. गुप्त यासाठी कारण ही भेट शुक्रवारी 3 जुलै रोजी झाली. पण ह्या भेटीची बातमी आज मंगळवारी समोर आली. नेमकी बातमी समोर आली तेव्हाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या बातमीबाबत जयंत पाटलांनी देखील नकार दिलेला नाही. भेट झाली पण अनौपचारिक चर्चा झाल्या असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलंय. त्यापूर्वीच शरद पवार गटानं काँग्रेसच्या विलिनीकरणासोबतच भाजपसोबत जाण्यासाठी देखील बोलणी सुरू ठेवल्याची बातमी आली होती. सत्तेसोबत जावं की विरोधात थांबावं यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात 2 गट आहेत. या गटांमधील मतभेद दूर करून निर्णय घेतला जाईल अशाही चर्चा आहेत. आता या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच जयंत पाटील आणि विनोद तावडे भेटल्यानं राज्यात पुन्हा एकदा उलथापालथ होणार असं बोललं जात आहे. राज्यात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, या भेटीमुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात बोलणी सुरू आहेत का, नेमकं काय घडतंय आणि याचे राजकीय अर्थ काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर शुक्रवारी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात भेट झाल्याची बातमी आली. आता या बातमीपेक्षा या बातमीचं टायमिंग महत्त्वाचं ठरतं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. देवेंद्र फडणवीसांना केंद्रातल्या अर्थमंत्री पदावर विराजमान होण्यास सांगण्यात येऊ शकतं अशाही चर्चा आहेत. अशात ही बातमी येते नेमकं त्याच वेळी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतात. अर्थात हा योगायोग देखील असू शकतो. पण इथे जयंत पाटलांच्या सोबत विनोद तावडेंचं नाव आल्यामुळं भाजप शरद पवार गटातल्या या चर्चा महत्त्वाच्या ठरतात. आपण नेमकं असं का म्हणतोय त्यासाठी आपल्याला इतिहासाची उजळणी करावी लागेल. 2019 साली उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीची बांधणी केली. इथे फडणवीसांनी सहयोगी पक्षांना समजून घेतलं नाही असं मत भाजपमधीलच काही वरिष्ठ नेत्यांचं होतं. याच काळात पहाटेचा शपथविधी पार पडला होता. भाजप राष्ट्रवादीची ही न टिकलेली युती अजित पवारांचं फसलेलं बंड होतं असं बोललं गेलं. वास्तविक काही वर्षांनंतर स्वतः शरद पवारांच्या उपस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून हा निर्णय झाला होता. स्वतः शरद पवारांनी मी गुगली टाकली होती असं विधान करून पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना आपला पाठिंबा होता हे कबूल केलं होतं. शरद पवारांनी सुद्धा आजवर 2017 ते 2019 मध्ये भाजप वरिष्ठांसोबत चर्चा करून माघार घेतली आहे. पर्यायानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी शरद पवारांची ऑफर म्हणजे कधीही मागे फिरू शकणारी ऑफर असते. साहजिकच भाजपचे वरिष्ठ म्हणजेच मोदी अथवा अमित शहा अशा चर्चेसाठी तयार असतील तर ते त्यासाठी योग्य त्या मध्यस्थी व्यक्तीची निवड करतील. इथेच तावडेंची या मध्यस्थीसाठी निवड झाली आहे का असा प्रश्न या भेटीतून पुढे येतो. जर तावडेंसोबत जयंत पाटील चर्चा करत असतील तर मंत्रिमंडळ आणि भाजपसोबत जाण्याच्या आपल्या विचारापर्यंत शरद पवार आले आहेत असं म्हणायला स्कोप राहतो. अर्थात असं झालं तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल. हे मंत्रिपद सुप्रिया सुळे यांच्याकडेच जाऊ शकतं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतरही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं कोणतीच भूमिका घेतली नाही तर मात्र या चर्चांना पूर्णविराम लागलाय असं म्हणता येतं. तूर्तास तरी या चर्चेत तावडेंचं नाव येणं महत्त्वाचं ठरतं. या कृतीचे राजकीय अर्थ सुद्धा बरेच निघतात. त्यातला महत्त्वाचा अर्थ म्हणजे देवेंद्र फडणवीसांना या चर्चेतून अलिप्त ठेवण्यात येतंय का, आणि तसं असेल तर नेमकं का. या काचं आता मिळणारं उत्तर म्हणजे अजित पवार गटावर असलेला फडणवीसांचा पूर्ण कंट्रोल. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री ही राजकारणापलीकडची होती. साहजिकच अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना नेतृत्व म्हणून स्वीकारलं असलं तरी या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांनाच आपलं नेतृत्व मानलंय. केंद्रात एनडीए उभारण्याचे प्रयत्न जसे अमित शहा करतात त्याप्रमाणे राज्यात सुद्धा फडणवीस हा प्रयोग करू पाहतायत असं म्हणता येतं. कारण आज अजित पवार गट हा एक प्रकारे फडणवीसांचं नेतृत्व मानणारा, त्यांनाच नेता मानणारा आहे. असं असताना शरद पवार गटाचे नेते विशेषतः खासदार भाजपसोबत आले तर त्याची मुख्य अडचण फडणवीसांना असणार आहे. सत्तेतल्या वाट्यासोबतच राष्ट्रवादीवर असणारं अदृश्य नियंत्रण देखील कमी होण्याची शक्यता यामुळे तयार होते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांची साथ आवश्यकच वाटत असेल, विशेषतः पवारांचे 8 खासदार एनडीएसाठी महत्त्वाचे ठरत असतील तर हा पाठिंबा भाजप सोडणार नाही. डिलिमिटेशन, अमित शहांना मोदींनंतर आवश्यक वाटणारा पाठिंबा, या सगळ्या फॅक्टर्सवर ही गणितं जुळवून आणली जातील. अर्थात त्यासाठी थेट अमित शहा यांच्यामार्फत ही कामगिरी फत्ते करण्याचं काम विनोद तावडे यांच्याकडे दिलेलं असू शकतं. आता विनोद तावडेंकडे चर्चेची सूत्र असल्यानं
दुसरा एक अर्थ निघतो, तो म्हणजे ह्यातून अजित पवार गटाचं उपयोगिता मूल्य संपुष्टात आणणं, सोबत शिंदेंना शह देणं. ते नेमकं कसं? तर शरद पवार गट अजित पवार गटात विलीन होणार असं बोललं गेलं, पण या चर्चा पूर्णत्वाला आल्या नाहीत. या दरम्यान अजित पवार गटातल्या नेत्यांचं महत्त्व वाढलं. भुजबळ, तटकरे, मुंडे, पटेल या चारही प्रमुख नेत्यांमधील समान धागा म्हणजे हे नेते ना मराठा आहेत ना पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. राष्ट्रवादीची प्रमुख वोट बँक ही मराठा आणि पश्चिम महाराष्ट्र राहिलेली आहे. पर्यायानं जिथे भाजपला अडचण आहे तिथे आजची अजित पवारांची राष्ट्रवादी भर घालू शकत नाही. ही भर शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे निघू शकते. अगदी थोडक्यात सांगायचं तर मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि विक्रमी बहुमतानं निवडून आले, तरीही काँग्रेस गुजरातमधून पराभूत झाली नव्हती. ती एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेत, सहकारी व्यवस्थेत लपून बसली होती. अमित शहांनी आपल्या रणनीतीनं इथून काँग्रेसला पराभूत केलं आणि संपूर्ण गुजरात भाजपमय केला. आज शरद पवारांच्या पक्षाची अवस्था बिकट असली तरी शरद पवारांची राष्ट्रवादी संपली आहे असं म्हणता येत नाही. वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या रूपात वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये ती लपून आहे, जी आपल्या ताकदीनं कधीही डोईजड होऊ शकते. अर्थात इथे अजित पवारांच्या आकड्यापेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण भाजपला अधिक होऊ शकते. केंद्रीय हायकमांड, विशेषतः अमित शहा ज्या पद्धतीनं भाजपला विनिंग मिशन म्हणून समोर आणू पाहतायत, ते पाहता भाजप पवारांची ही पॉवर वापरण्यासाठी अधिक उत्सुक आहे किंवा ही पॉवर शिफ्ट करण्यात भाजपला अधिक इंटरेस्ट आहे असंच म्हणता येतं. असो, तर इथे अजित पवार गटापेक्षा जयंत पाटील, रोहित पवार, रोहित पाटील अशा नेत्यांना अधिक बळ मिळू शकतं आणि हा फॅक्टर अजित पवार गटाला बॅकफूटवर नेणारा ठरू शकतो. यात शरद पवार सत्तेची सोबत सुद्धा मिळवू शकतात आणि अजित पवार गटाला बॅकफूटवर घेऊन जाऊ शकतात. थोडक्यात महायुतीतच सामील होणं पण स्वतंत्र अस्तित्व ठेवून ही पॉलिसी शरद पवार राबवू शकतात. मात्र खरी राष्ट्रवादी कोणती हे इथे सांगणं अमित शहांसाठी अडचणीचं ठरू शकतं. तूर्तास तरी विनोद तावडे आणि जयंत पाटील ही दोन नावं समोर आल्यानं काहीतरी घडण्याच्या दिशेनं वाटचाल चालू आहे असं मात्र आपल्याला म्हणता येतं. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.